हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण BMC क्लर्क भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक नवीन परिपत्रक BMC मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग सूचना पत्र। आता एक कशा संदर्भात आहे मी तुम्हाला सांगतो की BMCच्या परीक्षा 12 डिसेंबरला संपल्या। त्याच्यानंतर आपल्याला रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि रिस्पॉन्स शीटवर ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी 16 डिसेंबर 2024 ते 19 डिसेंबर 2024 अशी आपल्याला मुदत दिलेली होती। परंतु काही टेक्निकल बाबीमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घेता आलं नाही आणि मग त्यामुळेच BMC क्लर्कसाठी जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आता कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घेता येणार आहे तीच माहिती या परिपत्रकामध्ये त्यांनी दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी पहा की बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षा दिनांक 2/12/2024 ते 6/12/2024 आणि दिनांक 18/12/2024 ते 12/12/2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे। पुढे काय म्हटले, उमेदवारांनी विविध शुल्काचा भरणा करून दिनांक 16/12/2024 ते 19/12/2024 या कालावधीमध्ये सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवरील आक्षेप म्हणजेच ऑब्जेक्शन नोंदवण्याकरिता ऑब्जेक्शन फॉर्मचा टॅब दिनांक 16/12/2024 ते दुपारी 3 पासून ते 19/12/2024 दुपारी 3 वाजेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर कार्यान्वित असल्याचे सूचनापत्र 13/12/2024 अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेले आहे। तथापि काही तांत्रिक कारणास्तव उपरोक्त कालमर्यादा वाढविण्यात येऊन उत्तर तालिकेवरील आक्षेप म्हणजेच ऑब्जेक्शन नोंदवण्याकरिता ऑब्जेक्शन फॉर्मचा टॅब बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक 22/12/2024 रात्री 12पर्यंत कार्यान्वित राहील, म्हणजे 18:59 म्हणजेच 12। तर आता आपण 22 डिसेंबर 2024 पर्यंत ऑब्जेक्शन घेऊ शकतो, हे लक्षात असू द्या। तर ज्यांना कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्यांनी संबंधित लिंकवर जाऊन, त्याची लिंक आपल्या विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर मी दिलेली आहे, ऑब्जेक्शन लिंक, तर त्यावर जाऊन तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। आणि शेवटची तारीख कोणती आहे तर 22 डिसेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत ऑब्जेक्शन घेऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।